काय तुझी ती सावत्र आई असली म्हणून का झाला? मी आहे ना बाप तुझा, अजूनपर्यंत जिवंत आहे. काळजी करू नको. बेटा काहीच नाही. खूप चांगलं चाललंय म्हणत. आणि काय रे माझ्याबद्दल तू काय सांगतोस? काय खरं सांगतोस? बापाला काही एक सांगितलं नाही हो का? आणि मी माझ्या कानाला ऐकली तर फक्त म्हणजे मी मूर्ख असंच ना? तुला समजत नाही का? त्याची आई गेली, आठवण आली म्हणून तो तिच्या यात माझा दोष आहे का? जन्मा येता स्वतःच्या आईला खाला, यात माझा दोष आहे का? आणि वर तोंड करून बिलकुल माझ्या समोर बोलायचं नाही, सांगून ठेवते तुम्हाला. चला जा शेताकडे जा, बाहेर घेऊन जा म्हटलं शेताकडे. जास्त की नाही. का म्हणली? आई असं का वागतेस? असं का वागतेस? मी काय करते तुला? तुला मारते की काय मला? हे बघ नाही, अगं त्या दिवस रात्र त्या शेतीमध्ये राब कष्ट करतोय ग, पण डब्यावरती मात्र शिड्यांना देतोयस गाई. अशी का वागतेस गाई? अशी का? शिळ आणलं नाही तर तुला गरम गरम बनवून देऊ. तुझ्या बापाची मोलकरी समजतोस मला? हे बघ अमल्या, या घरात बनायचं असेल, मी सांगते त्याच पद्धतीनं वागावं लागेल. मी तेच खावं लागेल. पण तुझ्या हातात मोकळं आहे तुझ्यासाठी. कळलं? आजकाल खूप चुरचुर करायला लागलं हो ना? आई असं का वागतेस ग माझ्याशी? सांग ना. अगं तो जर तुझ्या पुढचा पोरगा असता. तोल सांभाळून. कळलं? माझ्या पोराबद्दल एक शब्द मी सहन करणार नाही. आणि कसं आहे माहिती आहे, माझा मुलगा म्हणजे संस्कृती. माझ्या समोर एक शब्द सुद्धा बोलत नाही. आणि तू हा अनपढ गवारा संस्कारी तुझ्या बापाने आईने तुला दिले तरी काय? म्हणून हा असं ऐकतो. अपशकुनी. मी सांगते तेवढं करायचं. जा घरात पाणी नाही तेव्हा पाणी भरून एक मिनिट थांब इथे, मी तुला बोलता. बघितलीस तुझे अमर शेवण. अगं जर तुझ्या अमरने 2 घास खावा लागत असेल ना, तर शेतीतली तर करावीच लागते कामं, पण या घरातली सुद्धा कामं करावी लागते गाई. ठीक आहे, तू म्हणते आहेस ना, तर मी पाणी भरायला तयार आहे ग. पण आई हे बघ, मला फार भूक लागली आहे ग. आई आई मी पाणी भरल्यानंतर तरी मला जेवायला देशील ना ग? नुसतं पाणी भरल्यानंतर मी तुला जेवायला देऊ? भांडी कोण घासतील, कापडं कोण धुवून काढतील? माझा बाप की तुझा बाप? हे बघ, पाणी भरून घे, नंतर भांडी घासतील. शिडी खेळणं गेलं शेतावर गे आई, पोटात दुखायचे मला.
सगळं काही तुमचं बरोबर करून आहे ना तू माझी बदनामीच गातोस नाही का म्हणजे सारा जगाला